शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपण आज सीताफळाच्या बागेमध्ये आलो आहोत. मित्रांनो, आता जवळजवळ 38 ते 40च्या आसपास टेम्परेचर आहे. आत्ता सकाळीच्या मला वाटतं किती वाजले सर, तर 10 वाजले ते. पण विशेष काय, ज्यावेळेस हे 12-1च्या आसपास जातो आपण, त्यावेळेस जवळजवळ काका 45, 42, 43च्या पुढंच टेम्परेचर जातं. एवढं टेम्परेचर आहे की लोक दुपारची बाहेर नाही निघत. परंतु विशेष काय, जे सीताफळाच्या बागाच्या आसपास जर तुम्ही पाहत असाल किंवा ज्यांच्या सीताफळाच्या बागा आहेत आत्ता, त्यांच्या सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम आहे की त्यांचं ह्या टायमिंगमध्ये सटिंग नाही. ते बागा पावसाळ्यात पकडतात, बरोबर. पावसाळ्यात पकडतात, पावसाळ्यात भरपूर सेटिंग होतं. उन्हाळ्यात का नाही पकडत, कारण उन्हाळ्यात त्यांना कोणत्याही प्रकारचं सेटिंग मिळत नाही. परंतु मी तुम्हाला एक चकित करणारी गोष्ट दाखवणार आहे. मित्रांनो, या बागेसाठी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक हे तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या वरती पाहू शकता, कांडू कांड सेटिंग आहे. तुम्ही वरती पहा, या सेटिंग पासून इथं सेटिंग म्हणजे एवढाच फटा मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5, खाली गेला 6, वरती गेला तर 7, खाली 8. बघा माझ्या पाठीमागे इकडे बघा 9. सर कळी चालू आहे अजून 9. बघा इथं म्हणजे 9. आता इथं पाठीमागे जर गेला तर इथं 10, म्हणजे एकाच फांदीला काका किती आहेत, 10 आहेत. आणि खाली जर बघितलं, समजा हा सगळं सेटिंग बघितलं, हा सेटिंग पहिलं, आता पाठीमागे पहा, म्हणजे जवळजवळ 1 2 3 4 आणि 5 सर एकाच सेटिंग आहे. वरती जर माझ्या आता प्रत्येक कांडू सेटिंग आहे पूर्णपणे. किती महिन्याची वर्षाची बाग आहे तुमची? माझी तरी 7 वर्षाची. 7 वर्षाची बाग. बरं, 7 वर्षामध्ये सरासरी लोक पावसाळ्यातच बाग पकडतात. म्हणजे काय लोकांचा अनुभव जो आहे तो पावसाळ्याचाच अनुभव आहे. आता तुम्ही उन्हाळी बाग पकडली आहे, मला सांगा ना, उन्हाळ्यात मेजर समस्या काय येतं? हेच फुलगळच होते. आता जवळजवळ काका इथलं टेम्परेचर किती असेल, म्हणजे दरवेळेस किती राहते? आता म्हणजे रेकॉर्ड ब्रेक जे टेम्परेचर राहिलं ते 42-45 पर्यंत गेलं. एवढ्या ह्याच्यात हे सेटिंग एवढं झालं, तुम्हाला विश्वास बसतोय का? नाही. हा, म्हणजे एवढं सेटिंग तुम्ही म्हणले सर एकदम रेकॉर्ड ब्रेक सेटिंग झालं. हा, यंदा महाराष्ट्रामधली जी परिस्थिती बघितली तर टेम्परेचर एकदम खतरनाक आहे. आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये जो झाड आहेत तुमची, समजा ते किती झाड आहेत सगळे? माझी 131 झाड आहेत. 130 झाडांमध्ये थोडंसं सांगा ना, कृषी अमृत किती टाकलं, सम्राट शक्ती मिरॅकल किती टाकलं? ते पूर्ण बेसळ डोस घेतला होता. बरं, एका झाडाला 3-3 किलो. 3 किलो म्हणजे एका गोर ह्याने 3 किलो दिलं. बरं, पाणी कसं देता तुम्ही? पाणी पाटांनी. आता मला सांगा काका, ज्यांच्यात तुमच्या बी काही मित्र असतील ज्यांच्याकडे सीताफळाच्या बागा आहेत, त्या सगळ्यांची काय परिस्थिती आहे? नाही, त्यांना सेटिंगच नाही. कसली सेटिंग नाही? तुम्हाला थोडं आश्चर्य नाही का वाटत की त्यांच्याकडे सेटिंग नाही, तुमच्याकडे सेटिंग आहे? झाली ना, आश्चर्य वाटलं ना. आश्चर्य वाटलं. काय कारण असेल तुम्हाला असं वाटतं? तुम्हाला तर 7 वर्षाचा अनुभव आहे किंवा नाही, इथून मागे एवढी सेटिंग नव्हतीच. हा, यंदाच झाली. गेल्या वर्षी वापरलं होतं. हा, पण गेल्या वर्षी फक्त मी कृषी अमृतचे गोणे टाकले. ओके. आता यंदा सीसीएम मॉडेल होतं. तुमचा गेल्या वर्षीची ताकद आणि ह्या वर्षीची ताकद मध्ये मिक्सअप झालं नाही सीसीएम. त्याचा तुम्हाला जो अनुभव आहे ना, तो अनुभव तो आम्हाला ऐकायचा की जर ही बॅग जर केमिकलवर असते आज. नाही, एवढी सेटिंग नसती झाली. हा, तुम्हाला फेलोचेट बागा फेल बागा म्हणजे अक्षरशः 5, 3, 2 एवढी फळं असतील. म्हणजे 10च्या आतमध्येच फळ आहेत अख्ख्या झाडाला. अख्ख्या झाडाला. आणि ह्याला सर जवळजवळ बघितलं, मी तुम्हाला इथंच नाही, तुम्हाला वाटत असेल आता तुमच्या समोर दाखवतो. या सर इकडे असेल. आता मला सांगा, ही फांदी आहे सर, बरं का? ह्या फांदीला मी तुम्हाला दाखवतो. बघा, हे 2 फळसट इथं सेटिंग आहे, इथं सेटिंग आहे. बघा इकडे सेटिंग आहे. बघा पूर्ण सेटिंग आहे. बघा इकडून दाखवतो तुम्हाला. बघा हे पूर्ण सेटिंग आहे. बघा ही कळी लागली, बरोबर. हे पूर्ण आतमध्ये सेटिंग आहे. हे कळी लागतेच का अजून? वर पण सेटिंग आहे. बघा आता हे सेटिंग आहे, इकडे सेटिंग आहे. आणि तुम्ही वरती पाहू शकता पूर्ण मालगुच्छित, म्हणजे जवळजवळ सर 100 सुद्धा ऐकले नाही सर. भरपूर सेटिंग असेल ते. हा, आता खाली बघा माल बघा खोडायला लागलाय. बघा माल बघा इथं लागलाय. आता इकडे या सगळीजण इकडं. आता मला सांगा, आता हा इकडं बघा काका किती माल आहे बघा. हा, म्हणजे लोकांना वाटत एकच ठिकाणी. बघा हे बघा सेटिंग, हे बघा सेटिंग, हे बघा हे सगळं सेटिंगच आहे पूर्ण. जर पाहिलं त्याच्यामध्ये सेटिंग, या ना इकडे काका, सेटिंग या आतमध्ये कुठंच तुम्ही असं नाही सर. बघा हे फटा बघा. अरे बापरे, कुठं सेटिंग झाले बा. हा बघा, अहो लोकांच्या वांच काड्या भरपूर निघू राहिल्या, तुमच्याकडे माल काड्या निघू राहिल्या आणि मालच माल आहे. आता मला सांगा, हे कसं क्वालिटी बघा ना सर. इकडे 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 इकडे. आता मला सांगा, ही क्वालिटी बघा, जवळून दाखवा. कसली क्वालिटी आहे बा. ही जे फटाय ना सर काका, ह्या फट्याला किती सेटिंग आहे बघा ना. 1 2 3 4 5
इकडे एक बारक आहे. हे बार का ह्याच्या मागे एक लपले 6 हम्म. 6 भर सर एकाच याला येते हा म्हणजे 100 तर कुठे गेलंच नाही. कुठं नाही सर सध्याची काय परिस्थिती आहे तुमच्या पुरंदर म्हणजे तुम्ही पुरंदर सीताफळामध्ये फेमस आहे, बरोबर आहे. काय परिस्थिती आहे सध्या? नाही सर, जी केमिकलवरती बाग आहेत हा तर त्या बागा मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये ज्यांनी बार धरला त्या संपूर्ण फेल आहेत. हा हा हा. कारण टेम्परेचर मध्ये ना सेटिंगच होत Setting नाही. नाही होत. सेटिंग डायरेक्ट फुलगळ होऊन जाते. बापरे तर म्हणजे अक्षरशः काही जणांनी एवढा खर्च करून सर हा. म्हणजे 10च्या आतमध्ये फळांची क्वांटिटी झाडाला आहे. आता परत छटणी घेऊन ते परत आता बाजार पावसाळ्यात आला. जाणार. पावसाळ्यात. आणि विशेष म्हणजे हा. ह्यांनी आहे ना हा शेणखताचं एवढं पण नाही घातलेलं नाही, ह्याला गेल्या पण वर्षी मी घातलं होतं शेण. गेल्या वर्षी घातलेले यंदा नाही. काहीच- यंदा काहीच काही फक्त कृषी अमृत फक्त कृषी अमृत. आणि सम्राट शक्ती मिरेकल. हम्म. काय जो काय अनुभव आहे इकडचा समजा शेतकऱ्यांचा तो आम्हाला दिसलाच आहे म्हणजे केमिकल मध्ये आणि वैदिक मध्ये. पण समजा हे वैदिक तंत्रज्ञान तुमच्या हाती नसतं आज भीतीला आणि एवढं टेम्परेचर आज असतं, नाही ना, मग आज आहे तसं आम्हाला मळ्यात बी येऊच नसतं वाटत. असं आहे ना. नाही सर, यांचा जो फुलाचा प्लॉट आहे हा हा हा. तर अक्षरशः वादळामध्ये हा. पूर्ण बाग पूर्ण झोपला होता खाली अरे बापरे हा पूर्ण. पूर्ण झोपला आणि तरी पण फुलं आहेत ना अशी परत खालून वर येऊन म्हणजे बाकीच्यांपेक्षा एक नंबर क्वालिटी आणि तोडे पण जास्त झाले. नाही, थोडे क्वालिटी बी लय भारी चांगली होती. होती पानं. एक पण नंबर चांगली. क्वालिटी होती. म्हणजे निसर्गाला जरी झटका दिला हम्म. वैदिक मध्ये निसर्गाला सामोरं अहो, ते घ्यायची असं ताकद आहे. झोपलं ना हा परत फुलं अशी वर निघाली होती. अहो लोकांची झोपली की झोपलीच आपली झोपली की परत उठून राहिली. अशी वर निघाली होती फुलं. आणि- काल डोस आणला त्यांच्याकडून दुसरी फुलं लावायची तिकडे. अच्छा क्या बात आहे. पण काका तुम्ही एक अनुभव सांगत होता म्हणजे तुम्ही हे ज्यावेळेस बाग पाहिली हा. त्यावेळेस तुम्ही सांगत होता की बाबा शेजारी बाग आणि हे बाग म्हणजे पत्तीच्या क्वालिटी मध्ये वेगळाच पण बघा ना जाणवतो. फरकच आहे ना ह्याने या बागेत फरकच आहे. एकदम फरकच आहे. हा, 100%. क्या बात आहे. आता नियमाने काय करायला पाहिजे समजा तुमच्या झाडांवरती एवढे फळ सेटिंग आहे तर नियमाने आपण सेकंड डोस दिलाच पाहिजे. हा, हा. सेकंड डोस काय आहे तुमच्या मातीचा प्राण आहे. म्हणजे एससीटी वैदिक हे मातीवर काम करतं, पिकाशी त्याचा काही संबंध नाही बघा हे बरोबर. समजून घ्या. हम्म. केमिकल वाले काय करतात त्यांचा थेट पिकाशी संबंध आहे. हम्म. पण पीक कधी सुधारून येणार आहे ज्यावेळेस त्याची माती चांगली असणार आहे. हम्म. बरोबर आहे का नाही. मग माती जर तुमची खराब होण्यामागे मुख्य कारणाचं तुम्ही आता माती उभं राहिले काका हा. माती सुद्धा तुम्हाला त्यात फरक जाणवते बघा हा. गेल्या पेक्षा आत्ताच्या मातीमध्ये सुद्धा फरक अहो, आहे. असा हात जातो भासकुनी आहे का नाही. तसं जर पाहायला गेलं तर तुमची तर जमीन आता सगळी विमानतळात जाते हा. आणि आज एवढं सोनं तुमच्याकडे आज हे पिकतंय सर लोकांकडे काहीच नाहीये आणि क्वालिटी चमक खतरनाकच आहे. हा आहे. काय मला सर तसं काय वाटतंय सगळं पाहून? नाही, हे यांची बाग म्हणजे आवर्जून पाहण्यासारखी आहे. हा आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी थोडीशी इकडे व्हिजिट करावी. बरोबर. आणि यांनी कुठलं नेमकं तंत्रज्ञान वापरलंय हे शेजारचीच उदाहरणं आहेत की शेजारी पण यांनी डाळिंबाला वापरलंय, शेजारी हे यांचं बघून हे शिकतायत. बरोबर. बाकीच्या शेतकऱ्यांनी पण थोडंसं बघितलं पाहिजे की यांचं उत्पादन का निघतंय. का निघतं एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा हा. क्या बात आहे. म्हणजे आपण काय म्हणतो अंग नाही तर वांग लागला किंवा गुण लागला तसं काय? तुमचा गुण यांना लागला. हा आहे ना बरोबर. मला सांगा शेजारी जर चांगला असेल तर फायदा होतो की नाही. हा, हा? फायदा होतो. त्यांचा तर त्यांचा फायदा झाला तुमचाही हा फायदा आदर्श झाला. घेतला पाहिजे शेजाऱ्याचा. हा त्यांना बोललो म्हणलं वापरा तुम्ही हे. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. हे तंत्रज्ञान ज्यांनी कान बनवलं समजा राम सरांनी काय सांगाल त्यांना काय नाही, राम सांगाल सरांचा राम आभारच सरांनी मानतो हा आभारच मानतो त्यांचं. तुम्ही काय म्हणाल सर त्यांनी हे तंत्रज्ञान बनवलं समजा राम सरांनी माहितीत ना राम सर आहे. त्यांना काय सांगाल हे आम्ही सगळं पाहिजे? दररोज 5-6 फोटो बघतोच. अच्छा व्हिडिओ बघणारच. बघतो ते. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. मित्रांनो अहो, ते करमतच नाही ते बघितल्याशिवाय हे वेळ. असं आहे ना? हा. नाही आम्ही बघतोच असं दुसरं काय मोकळं बघत बसलं ना नाही. तरी पाहणार तरी बघू. बाकीचं पाहण्यापेक्षा शेतीचं हा, पाहना शेतीचं आणि त्याच्यामुळे सक्सेस आहे सर. याच्या मग खूप बरोबर मोठी आहे. श्रद्धा आहे का हो सर. बरोबर आहे. कोण मार्गदर्शन करतो तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं? कोण- अच्छा सर नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, मी दत्तात्रय कोलते, सासवड येथे आपलं शेतकरी सेवा केंद्र आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सरांचं. थँक्यू.